students. I am Professor Nikamesar. Now we are going to start the next topic, that is the second nomenclature method, that is B IUPAC names. Now this IUPAC name has uh, that is the longest form, that is the International Union of Pure and Applied Chemistry. त्याचा जो अर्थ काय आहे, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, दॅट इज known as IUPAC system or IUPAC nomenclature. International Union of Pure and Applied Chemistry, that is IUPAC names. This is the organization, that is the world organization for giving the names for different organic compounds. वेगवेगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला नाव देण्यासाठी जी संघटना आहे, जी त्या संघटनेलाच नाव आहे IUPAC सिस्टीम किंवा IUPAC ऑर्गनायझेशन. त्याचे रूल्स आहेत त्या संस्थेचे, आणि ते जे रूल्स आहेत ते रूल्स वापरूनच आपल्याला वेगवेगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला नाव देता येतात. Now we will see the rules for that International Union of Pure and Applied Chemistry, that is IUPAC system. Now we will see that rules one by one. So that is the first rule for IUPAC system. That is first one, that is select a longest continuous chain of carbon atoms as the parent chain or the parent alkane. Select a longest continuous chain of carbon atoms as the parent alkane or parent chain. Second one, the parent chain is numbered. That parent chain is numbered from one end to the another end to locate the position, that is called as the locant number of alkyl substituent. Again we will see the second, that the parent chain is numbered from one end to another end to locate the position of, or to locate the position, that position is called as the locant number of alkyl substituent. Third one, now give the numbering to the carbon atoms in the parent chain in such a way that, or in such a manner that, the terminal carbon is nearer or closer to the substituent gets lower number. That is third one, give the numbering to the carbon atoms in the parent chain in such a way that the terminal carbon atom is closer to the substituent gets lower number. बघा, पहिल्यांदा अशा पद्धतीने कार्बन ॲटमची चेन सिलेक्ट करा, लॉंगेस्ट चेन कार्बनची सिलेक्ट करा, जास्तीत जास्त कार्बन्स त्या स्ट्रेट चेनमध्ये येतील अशी तुम्ही ती चेन सिलेक्ट करा. त्या चेनला काय म्हणणार, पॅरेंट चेन किंवा पॅरेंट अल्केन. अल्केनचं नाव आपण देणार पॅरेंट अल्केनचं. नंतर सेकंडला काय सांगितलं आहे, द पॅरेंट चेन इज नंबर्ड फ्रॉम वन एंड टू अनदर एंड. त्या पॅरेंट चेनला आपण सिलेक्ट केल्यानंतर एका बाजूकडून, एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे नंबरिंग स्टार्ट करणार, नंबरिंग देणार. आणि नंबरिंग देताना अल्किल ग्रुपची जी पोझिशन आहे किंवा वेगवेगळे सबस्टिट्युएंट आहेत अल्किल सबस्टिट्युएंट, त्याला तुम्ही नंबर देणार. आणि त्यालाच लोकन नंबर असं म्हटलेले. वेगवेगळ्या सबस्टिट्युएंटला जो नंबर तुम्ही देणार त्यालाच त्या वेगवेगळ्या अल्किल ग्रुपची किंवा सबस्टिट्युएंटची पोझिशन दाखवण्यासाठी जो नंबर वापरणार त्या नंबरला लोकन नंबर असं म्हणणार. नंतर तिसरा रूल सांगतोय, जी तुम्ही पॅरेंट चेन सिलेक्ट केलेली आहे त्याला तुम्ही नंबरिंग द्या, आणि नंबरिंग अशा पद्धतीने द्या की जेणेकरून अल्किल ग्रुप किंवा सबस्टिट्युएंट ज्या एंडकडून असेल, ज्या टर्मिनल साईडकडून असेल त्या टर्मिनलकडूनच तुम्ही लोएस्ट नंबर देण्याचा प्रयत्न करा. दॅट इज द प्रॉपर मेथड. फॉर एक्झाम्पल, see the structure CH3, CH2, CH and CH3, and the second carbon has
CH3 ग्रुप दॅट इज सबस्टिट्युएंट. आता ह्या कंपाऊंडमध्ये आपल्याला कार्बन चेन सिलेक्ट केलेली आहे. आता या ठिकाणी लोखंड आहे म्हणजे अल्किल सबस्टिट्युएंट आहे. अल्किल सबस्टिट्युएंट मिथिल ग्रुप आपल्याला दिसतोय. मग अशा पद्धतीने या ठिकाणी ज्या एंडकडून अल्किल सबस्टिट्युएंट असेल अशी चेन तुम्ही सिलेक्ट करा कार्बनची, जी स्ट्रेट असेल. जास्तीत जास्त कार्बन त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील. जर आपण लेफ्टकडून जर गेलो CH3 CH CH2 CH3 तर 1 2 3 4 या पद्धतीने आपण नंबरिंग देऊ शकतो. आता दुसऱ्या पोझिशनला सेकंड कार्बनला त्या ठिकाणी मिथिल ग्रुप दिसतोय, CH3 ग्रुप. मग ज्या एंडकडून मिथिल ग्रुप आहे किंवा ज्या एंडकडून अल्किल ग्रुप असतील क्लोजर, त्या एंडकडून आपण नंबरिंग शक्यतो स्टार्ट करा. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला एक नंबर स्टार्ट लेफ्टला राईटला दिसतोय आणि दुसऱ्या पोझिशनला या ठिकाणी दुसऱ्या कार्बनला मिथिल ग्रुप आपल्याला दिसतोय. मग अशा वेळेस नंबर द्या. तो नंबर त्या कंपाऊंडला आपल्याला जर नाव द्यायचं असेल तर तो नंबर पुढे लिहा. ज्या नंबरला लोखंड नंबरला म्हणजे ज्या नंबरला अल्किल ग्रुप आहे तो 2-मेथिल 2 मेथिल आणि 4 कार्बन असल्यामुळे 4 कार्बन आपण क्रमांक दिले. 4 कार्बनचा काय असतो, ब्युटेन असतो. म्हणून मिथिलच्या पुढे ब्युटेन हा शब्द लिहायचा. सो दॅट इज द IUPAC name of that given compound, that is 2-methyl butane. Now see the second structure. बघा हे स्ट्रक्चर तुम्ही बघा, निरीक्षण करा. त्याचं स्ट्रक्चरचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला जर आपण खालून जर स्टार्ट केलं 1 2 3 4 आणि 5 असे क्रमाने तुम्ही नंबरिंग जर दिले या कंपाऊंडला तर तिसऱ्या पोझिशनला तुम्हाला मिथिल ग्रुप दिसतोय, अल्किल सबस्टिट्युएंट मिथिल ग्रुप. आणि मग म्हणून त्या ठिकाणी त्याचा आकडा लिहिलेला आहे, त्याचा नंबर लिहिलेला आहे 3-मिथिल. आता शब्द आणि अंक याच्यामध्ये डॅश आलेला आहे. 3-मिथिल पेंटेन. आता 5 कार्बन 1 2 3 4 5 कार्बन असल्यामुळे त्या पॅरेंट अल्केनचं नाव आहे पेंटेन. आणि तो पॅरेंट अल्केन काय येणार आहे, शेवटी येणार आहे. त्याच्या अगोदर जो अल्किल ग्रुप असेल, जो सबस्टिट्युएंट असेल, त्याची पोझिशन दाखवून त्याचं नाव आपल्याला लिहायचं आहे. मग ह्या कंपाऊंडचा IUPAC नेम काय देता येईल आपल्याला, 3-methyl pentane. 3-methyl pentane is the IUPAC name of this given compound. So next, that is fourth. If 2 or more substituents they are present in the chain, then they are arranged in the alphabetical order. बघा 2 किंवा 2पेक्षा जास्त, if 2 or more substituents they are present in the chain. जर चेनमध्ये कार्बन चेनमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त सबस्टिट्युएंट किंवा अल्किल ग्रुप आले असतील तर तेव्हा कशा पद्धतीने नाव देणार, दे आर नेम्ड ऑर दे आर अरेंज्ड इन देअर अल्फाबेटिकल ऑर्डर. ते अल्फाबेटिकल ऑर्डरने मग जो अल्किल ग्रुप अगोदर असेल त्या अल्किल ग्रुपला तुम्ही प्रेफरन्स अगोदर द्या. हे आपल्याला रूल नंबर 4 सांगतोय. Now see the example, that is see the structure. CH3 CH then CH2 CH3, that is straight chain. आणि मग दुसऱ्या आणि तिसऱ्या पोझिशनला आपल्याला 2 अल्किल ग्रुप या ठिकाणी येताना दिसतात, CH3 ग्रुप आणि नंतर CH2 CH3 म्हणजे इथिल ग्रुप C2H5 ग्रुप. मग अशा पद्धतीने दिलेल्या स्ट्रक्चरमध्ये कार्बन चेन जी लॉंगेजचे कार्बन चेन असेल ती तुम्ही सिलेक्ट करणार, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त कार्बन येणार. मग आपण जर स्ट्रेट चेन लेफ्टकडून जर राईटला जर नंबर दिला 1 2 3 4 5 याप्रमाणे, तर दुसऱ्या पोझिशनला आपल्याला दुसऱ्या कार्बनला मिथिल ग्रुप दिसतोय खाली आणि तिसऱ्या पोझिशनला इथिल ग्रुप दिसतोय. मग अशा वेळेस जर सिच्युएशन असेल तर त्यावेळेस जो ग्रुप अल्फाबेटिकली अगोदर येत असेल, मग आता मिथिल म्हणजे M आणि इथिलचा E. आता E अल्फाबेटिकली अगोदर येत असल्यामुळे इथिलला आपल्याला प्रेफरन्स अगोदर द्यायचं आहे. म्हणून त्या कंपाऊंडचं नाव देताना बघा 3-ethyl. बघा अंक आणि शब्द त्याच्यामध्ये डॅश आला पाहिजे. 3-ethyl. परत अंक येणार आहे दुसऱ्या ग्रुपसाठी. दुसऱ्या पोझिशनला मिथिल ग्रुप आहे म्हणून 2-methyl आणि 5 कार्बन असल्यामुळे पेंटेन. सो द नेम ऑफ दॅट कंपाऊंड इज 3-ethyl 2-methyl
पेंटेन, 5 कार्बनचा पेंटेन असतो, 4 कार्बनचा ब्युटेन असतो. सो द IUPAC नेम ऑफ दॅट गिवन स्ट्रक्चर इज 3-ethyl 2-methyl pentane. So that is the rule number 4. With example we have taken, that is fifth rule, that if the two or more identical substituents are present in the chain, then they are indicated by the prefix, that is di, tri or tetra etc. जर दोन किंवा दोनापेक्षा जास्त सारखे अल्किल ग्रुप किंवा सबस्टिट्युएंट कार्बन चेनमध्ये जर प्रेझेंट असेल तर तेव्हा त्यांना कशा पद्धतीने IUPAC नेम देता येतील, तर त्यावेळेस जर सारखे अल्किल ग्रुप असतील दोन किंवा दोनापेक्षा जास्त, जर दोन अल्किल ग्रुप सारखे असतील तर प्रिफिक्स डाय हा शब्द वापरा, प्रिफिक्स. जर 3 सारखे अल्किल ग्रुप असतील तर ट्राय वापरा, आणि जर 4 अल्किल ग्रुप्स असतील तर तेव्हा टेट्रा हा शब्द वापरायचा आहे, तो लिहायचा, वर्ड यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल सी, द एक्झाम्पल CS3 कार्बन मध्यभागी आजूबाजूला 4 मिथिल ग्रुप आपल्याला दिसत आहेत. मग याचं नाव जर कॉमन नेम असेल, कॉमन नेम वेगळं असेल याचं, द नेम ऑफ कॉमन नेम इज निओपेंटेन ड्यू टू द 5 कार्बन ॲटम्स कंटेनिंग, अँड वी हॅव टू गिव्ह द IUPAC नेम फॉर दिस कंपाऊंड सी. जर आपण ह्या कंपाऊंडला दोन सारखे, जर स्ट्रेट चेन लेफ्टकडून राईटकडे जर आपण नंबरिंग दिले 1 2 3, 3 नंबर आपण देऊ शकतो. लेफ्टकडून पण सेम येईल, राईटकडून पण सेम येणार. आणि मधल्या पोझिशनला म्हणजे 2 नंबरच्या पोझिशनला 2 सारखे ग्रुप दिसत आहेत, मिथिल ग्रुप. मग अशा वेळेस नाव देताना कसं नाव देता येईल बघा, C2,2 डॅश डायमिथिल प्रॉपेन, that is 2,2-dimethyl propane. It is the correct IUPAC name of this given structure. So in this way we have completed the rule number 5. Now some points we have to remember. Now while writing the name, the IUPAC name, keep in mind some things, some points we have to remember for writing the IUPAC name. That is first point, that is name of the parent alkane and substituent they are written without spacing. अल्केन, पॅरेंट अल्केनचं नाव आपण शेवटी लिहितो आणि त्याच्या अगोदर सबस्टिट्युएंट येतो, परंतु सबस्टिट्युएंट आणि अल्केन, पॅरेंट अल्केन यांचं दोघांचं नाव हे सलग आलं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्पेस नको. दे आर रिटन विदाऊट स्पेसिंग. मग आपण बघितलं या ठिकाणी डायमिथिल आणि प्रॉपेन, मिथिल ग्रुप आणि लगेच प्रॉपेन हा शब्द लिहायचा आहे, त्याच्यामध्ये खूप जास्त गॅप नको, हे आपल्याला या IUPAC रूल्स आपल्याला इंडिकेट करतो. सेकंड पॉईंट, नाव 2 नंबर्स, जर 2 नंबर असतील वेगवेगळे तर दे आर सेपरेटेड बाय कॉमा, कॉमाच्या सहाय्याने ते आपण सेपरेट करून घ्यायचे. मग या ठिकाणी बघा 2,2 असं आलेलं आहे. जर 2 नंबर सारखे येत असतील किंवा वेगवेगळे येत असतील तर त्याच्या दोघांमध्ये नंबरमध्ये काय असला पाहिजे, कॉमा असला पाहिजे. नाउ द थर्ड पॉईंट, दॅट नंबर, वॉट एव्हर मे बी द नंबर अँड लेटर ऑर वर्ड, दे आर सेपरेटेड बाय, दॅट इज हायफन, दॅट इज डिनोटेड बाय द हायफन, दॅट इज डॅश. जर अंक असेल आणि शब्द असेल किंवा लेटर असेल तर याच्यामध्ये काय आला पाहिजे, डॅश आला पाहिजे. सो दीज आर द notations, or these are the some things, some important points that we have to remember for writing its IUPAC names. So these are the some rules. Now sixth point, that is when 2 or more chains with substituent present, then select a main chain with greater number of substituents. जर 2 किंवा दोनापेक्षा जास्त चेन्स सबस्टिट्युएंटच्या प्रेझेंट असतील, विथ सबस्टिट्युएंट प्रेझेंट असेल तर त्यावेळेस अशा पद्धतीने तुम्ही चेन सिलेक्ट करा की जेणेकरून जास्तीत जास्त सबस्टिट्युएंट्स त्या चेनमध्ये आले पाहिजेत. वी विल सी द एक्झाम्पल, सी द अबाव एक्झाम्पल, दॅट इज CS3 सिंगल बॉन्ड CH2
CH, that C is attached to the below CH2CH3, and then CH, the two methyl groups. Now the first and two structures, both the structures are same. Now see the first structure, the dotted lines are given. The dotted lines shows one substituent, and if we take that substituent and we select the main chain, that is from terminal carbon, that is CH3 CH2 CH, and below CH2 CH3, that is the main here. If we consider the parent alkane and right side the dotted ग्रुप जो आहे त्याला आपण सबस्टिट्यूएंट म्हटलं तर आपल्याला जर आपण नंबरिंग इकडून स्टार्ट केली खालून 1 2 3 4 5, तर तिसऱ्या पोझिशनला आपल्याला तो सेकंडरी प्रॉपिल ग्रुप येताना दिसेल किंवा आयसोप्रॉपिल ग्रुप येईल. आणि त्याचं नाव जर आपण वाचलं तर अशा पद्धतीने 3 आयसोप्रॉपिल आणि पॅरेंट अल्केन पेंटेन असू शकतो. मात्र ही चेन तुम्ही हा जो कंपाऊंड आहे, हे जे नाव आहे जे आता मी तुम्हाला सांगितलं ते आपण रिजेक्ट करू शकतो. दॅट कॅन बी रिजेक्टेड. नाव द सेम कंपाऊंड यू कॅन कन्सिडर, सेम स्ट्रक्चर इज देअर. वरती सांगितल्याप्रमाणे जर आपण पॅरेंट चेन जर आपण चेंज केला, इफ वी चेंज द पॅरेंट alkane, or if we number from that right side, see the number 1 2 3 4 5, that is straight chain. If we consider, if we select the straight chain from right to left, numbering we have given 1 2 3 4 5. At that time the second carbon shows one methyl group branch, and third carbon shows another ethyl group. The two branch are there. If we selected the chain like this, straight chain, then we get the two substituent. And in the structure first, if we selected, that is from the secondary butyl group is selected as a branch chain, then there is only one substituent, but in the below structure there are two substituents. Hence this second structure you can select like this, that is number the chain from right to left, that is 1 2 3 4 5, and its correct IUPAC name is, that is 3-ethyl 2-methyl pentane. तिसऱ्या पोझिशनला इथिल ग्रुप आहे, दुसऱ्या पोझिशनला आपला मिथिल ग्रुप आहे. मग ज्या बाजूकडून अल्किल ग्रुपचं किंवा सबस्टिट्युएंटची गर्दी जास्त होताना आपल्याला दिसते तिकडून तुम्ही शक्यतो नंबरिंग स्टार्ट करा. लोएस्ट नंबर त्या बाजूकडून द्या, 1 2 3 याप्रमाणे. दुसऱ्या पोझिशनला मिथिल आहे, तिसऱ्या पोझिशनला इथिल आहे. परंतु या ठिकाणी प्रेफरन्स आपल्याला कोणत्या ग्रुपला द्यायचा आहे, अल्फाबेटिकली जो ग्रुप मोठा असेल किंवा जो ग्रुप अगोदर असेल अल्फाबेटिकली ABCD प्रमाणे त्या ग्रुपला तुम्ही पहिल्यांदा प्रेफरन्स द्या, त्याचा नंबर घ्या, दॅट इज 3. आता इथिल आणि मिथिलपैकी इथिल ग्रुप हा ई लेटर असल्यामुळे त्याचा अगोदर प्रेफरन्स त्याला मिळेल. एथिल, देन द मिथिल ग्रुप कम्स, देन हेन्स इज नंबर 2 methyl pentane. So that is the correct IUPAC name, and in this way we can select the main chain. Next point, that is 7th point, when two or more substituents are equidistant from terminal carbon atom, दोन किंवा दोनापेक्षा जास्त सबस्टिट्युएंट जर टर्मिनल कार्बनच्या सारख्या अंतरावर असतील, देन number that chain, number the main chain, so that the sum of locands is minimum. अशा पद्धतीने ची चेंज त्यावेळेस सिलेक्ट करा की जेणेकरून तो सबस्टिट्युएंटचा जो नंबर आहे, लोकंडचा जो नंबर आहे, त्याची जर आपण बेरीज केली तर ती कमीत कमी आली पाहिजे. सी द एक्झाम्पल, CH3 C double CH3 are attached, and then CH CH3 CH3. Now for this compound we have to give the IUPAC name, that is the according to the 7th rule. So
if we numbered from left to right 1 2 3 4 C the straight chain. At the second carbon atoms there are two methyl groups. At the third carbon there is only one methyl group, and all these groups are same. Methyl groups are there, three methyl groups are same alkyl groups, same substituent, and all these substituents are equidistant from the terminal carbon atom. नंतर आपण यांना IUPAC नेम जर दिलं तर बघा ह्या स्ट्रक्चरचा IUPAC नेम आपल्याला काय देता येईल, 2 2 3 डॅश ट्रायमिथिल ब्युटेन. 4 कार्बन असल्यामुळे त्याला आपण ब्युटेन म्हटलं पॅरेंट अल्केन. त्याचं नाव शेवटी येणार, अगोदर अल्किल ग्रुपचं सबस्टिट्युएंटचं नाव येईल, मग नंबरिंग दिल्यानंतर आपल्याला 2 2 3 ट्रायमिथिल ब्युटेन हे नाव मिळालं. जर आपण हे जे लोकन नंबर आहेत, लोकन पोझिशन दॅट इज 2 2 3 याला आपण कॉमा देतो, त्याची जर आपण समेशन केली, बेरीज केली, दॅट मीन्स 2 + 2 + 3 दॅट इज इक्वल टू 7. अँड इफ जर आपण वरच्या कंपाऊंडला जर नंबरिंग राईटपासून लेफ्टकडे जर दिली असती, आता ही नंबरिंग आपल्याला लेफ्टकडून राईटकडे येताना दिसते. जर आपण उलट्या पद्धतीने जर नंबरिंग दिली, ज्या ठिकाणी कार्बन नंबर 4 आहे तिथून जर 1 2 3 याप्रमाणे जर सुरुवात केली असती, दिले असता नंबर, तर त्यावेळेसचं IUPAC नाव आपल्याला काय सांगता येईल. जर दुसऱ्या पोझिशनला मिथिल ग्रुप आणि तिसऱ्या पोझिशनला 2 मिथिल ग्रुप आपल्याला मिळाले असते, म्हणजेच त्याचं नाव आपण कसं देता आलं असतं, 2 3 3 ट्रायमिथिल ब्युटेन. आणि मग त्यावेळेस हे जे लोकल नंबरची जर आपण सम घेतली, दॅट इज 2 + 3 + 3 = 8. आता दोघांची बेरीज, एकाची वरच्या स्ट्रक्चरची बेरीज वरच्या नावाप्रमाणे 7 येईल, खालच्या नावाप्रमाणे जर आपण केलं नंबरिंग चेंज करून तर 8 येईल. मग कमीत कमी जी बेरीज असेल ते नाव तुम्ही प्रेफरन्स द्या. दॅट मीन्स द करेक्ट स्ट्रक्चर फॉर दिस गिवन कंपाऊंड इज द करेक्ट नेम, IUPAC नेम इज 2 2 3 ट्रायमिथिल ब्युटेन. दॅट इज द करेक्ट IUPAC नेम. आणि ज्या बाजू, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या बाजूकडून, ज्या टर्मिनल साईडकडून गर्दी अल्किल ग्रुपची जास्त असेल त्या एंडकडून शक्यतो तुम्ही स्टार्टिंग करा. परत बघूया 7th रूल. व्हेन 2 or more substituents are equidistant from terminal carbon atom, then number the parent chain or number that chain so that the sum of locants is minimum. अशा पद्धतीने जर एक किंवा एकापेक्षा जास्त अल्किल सबस्टिट्युएंट सेम अंतरावर असेल, इक्विडिस्टंट नसेल टर्मिनल कार्बनपासून, तर त्यावेळेस अशा पद्धतीने नंबरिंग द्या की जेणेकरून लोकन नंबरची जर आपण ॲडिशन केली की ती जर 2 पद्धतीने जर येत असेल, 2 पॉसिबिलिटीज जर असतील, तर त्यावेळेस जे समेशन लोकन नंबरचं मिनिमम दाखवेल ते नाव शक्यतो तुम्ही प्रेफरन्स द्या त्या नावाला. So that is the point number 7. Now the last number, that is 8. The 8th rule, that is if the 2 or more substituents are equidistant from terminal carbon atom and the sum of locants is also the same, sum of locant is also same, and when the 2 or more substituents are equidistant from the terminal carbon atom, also the summation of locant number is also same, then at that time what we have to do, the chain, at that time the chain, the parent chain is numbered so that the substituent prior in alphabetical order gets lower number or gets lower locant. मग त्यावेळेस जेव्हा एक किंवा एकापेक्षा जास्त, 2 किंवा 2 किंवा 2पेक्षा जास्त अल्किल ग्रुप्स किंवा सबस्टिट्युएंट चेनमध्ये प्रेझेंट असतील आणि जेव्हा समेशन ऑफ लोकंट्स ते सुद्धा सेम असेल, तर त्यावेळेस अशा पद्धतीने सबस्टिट्युएंटला प्रेफरन्स द्या की जो अल्फाबेटिकली लवकर येत असेल, अगोदर येत असेल, त्याला लोएस्ट नंबर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. Now see the example, that is CH3 CH2 CH, that CH connected to CH2 CH3 and then 4th carbon CH CH3 CH2 CH3. ह्या स्ट्रक्चरला जर आपल्याला नाव द्यायचं असेल तर बघा नंबरिंग आपण लेफ्टकडून
राईट साईडला देणार स्ट्रेट चेन. जास्तीत जास्त स्ट्रेट चेन सिलेक्ट करा, जास्तीत जास्त कार्बन त्यामध्ये आले पाहिजेत. तिसऱ्या पोझिशनला आपल्याला इथिल ग्रुप दिसतो. चौथ्या पोझिशनला आपल्याला मिथिल CH3 ग्रुप दिसतोय. मग आता आपण नंबरिंग बरोबर दिलेली आहे याप्रमाणे. मग तिसऱ्या पोझिशनला इथिल आहे, इथिलचा क्रमांक अगोदर येणार. चौथा क्रमांकाला मिथिल आहे तो नंतर येणार. आणि जर आपण राईटकडून जर लेफ्टला जर नंबरिंग दिली असती 1 2 3 4, तर तिसऱ्या कार्बनला मिथिल ग्रुप आला असता, चौथ्या कार्बनला इथिल ग्रुप आला असता. बरोबर आहे. आणि 6 कार्बन आपल्याला पॅरेंट अल्केनमध्ये येणार. मात्र त्यावेळेस जर लोकल नंबरची जर बेरीज केली तुम्ही 3 अधिक 4 7 येईल. आणि परत 3 अधिक 4 आपण उलट्या मार्गाने उलट्या पद्धतीने गेलो अपोजिटने तरीसुद्धा लोकल नंबरची ॲडिशन आपल्याला लोकांची समेशन जर आपण केली त्या नंबरची तर आपल्याला सेमच येणार. 3 अधिक 4 7 किंवा 4 अधिक 3 7. तर त्यावेळेस आपल्याला अशा सिच्युएशनमध्ये जो अल्किल ग्रुप किंवा जो सबस्टिट्युएंट अगोदर येत असेल अल्फाबेटिकली त्याला तुम्ही लोएस्ट नंबर द्या. सो द प्रॉपर IUPAC नेम ऑफ दिस गिवन कंपाऊंड इज 3-ethyl-4-methyl hexane. Parent alkane is hexane, hence its name is 3-ethyl-4-methyl hexane. So in this way we can give the IUPAC name for branched or substituents.